नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. उमेद महिला व कर्मचारी यांचा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा. संग्रामपूर तालुक्यातील उमेद ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत चालवले जाणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. या अभियानातून आजपर्यंत 84 लाख महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या असून त्यांनी स्वतःचे लहान मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. तरी या महत्त्वपूर्ण उमेद अभियानाला बंद न करता कायमस्वरूपी करून घ्यावे व उमेद अभियानाला ग्रामविकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देण्यात यावी व यामध्ये कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीकरिता उमेद अभियानात काम करणाऱ्या शेकडो महिलांनी 4 ऑक्टोबर 2024 रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संग्रामपूर तालुक्यातील शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये भगवान निगडे, अभिनय राऊत, मनीष घुईकर, कृष्णा देशमुख, उमेश अरबट, परशुराम लोखंडे, संदीप जाधव व दीपक शेळके यांचा समावेश होता. गर्जना मराठी न्यूज करिता उदयभान दांडगे, संग्रामपूर, बुलढाणा. विजय असो. उमेद अभियानाचा विजय असो. उमेद अभियान कायम करा. उमेद अभियान संगीताताई बोरकर, त्यानंतर आपल्या बावनवीर प्रभागाच्या ताई आहेत आपल्या ललिताताई घोबडे, पातोडा प्रभागाच्या ताई आपल्या अनिताताई खोड आणि पळशी प्रभागाच्या आमच्या कल्पनाताई, या सर्व ताईंचं मी मनापासून संघटनेच्या वतीनं आभार मानतोय. त्याचसोबत सर्व कर्मचारी वर्ग, त्याचसोबत सर्व प्रभाग संघाचे आमचे सन्माननीय अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, पदाधिकारी, गटाचे सर्व अध्यक्ष, सचिव, त्याचसोबत मोठ्या ताकदीनं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमच्या गटाच्या सदस्य, मी पुन्हा एक या ठिकाणी बोलतोय की संघटनेच्या सदस्य ह्या जेवढे गट आहेत त्या गटाच्या जेवढ्या सदस्य ताई आहेत ह्या सर्व संघटनेच्या सदस्य आहेत. त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी तालुका महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतोय. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करण्याच्या अगोदर आपल्याला आपली प्रार्थना घ्यायची आहे आणि प्रार्थना झाल्यानंतर या ठिकाणचा सर काय सांगाल आज या ठिकाणी आपण तहसील कार्यालयामध्ये थोड्या बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाला, नेमकी आपली काय बातमी काय कशा प्रकारची मागणी? उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीनं मागील 26 सप्टेंबरपासनं वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच अनुषंगानं आजचा 4 ऑक्टोबरला आमचा तालुकास्तरीय मेळावा आणि जनजागृती रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील बहुसंख्य संघटनेचे सदस्य, ज्यामध्ये सर्व गटांच्या महिला सदस्य, ग्रामसंघाच्या सदस्य, प्रभाग संघाच्या सदस्य, तसेच आमच्या तालुकास्तरीय सर्व कॅडर आणि सर्व कर्मचारी यांचा यामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग होता. खास करून आमची प्रमुख मागणी अशी आहे की उमेद हा स्वतंत्र विभाग झाला पाहिजे. उमेदला आस्थापनेचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये 84 लाख कुटुंब या उमेद अभियानाला जोडलेले आहेत. आणि जर आमचा स्वतंत्र विभाग झाला तर या जे काही आमचे कर्मचारी आणि कॅडर आहेत यांना पुढे भविष्य राहील आणि हे चांगल्या जोमानं काम करतील आणि आमची उमेद जी आहे ही उमेद आमची कायम राहील. म्हणून खास करून आमच्या कर्मचाऱ्यांना एक शासकीय सेवेमध्ये या शासनानं सामावून घेतलं पाहिजे. सोबतच आमचं जे कॅडर आमच्या सोबत आहे, जे अहोरात्र मेहनत करते, त्या आमच्या कॅडरला अंगणवाडी सेविकेचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे. एवढी आपण आंदोलन वगैरे केले होते का? यापूर्वी सुद्धा आम्ही मागील 2020 पासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आलेलो आहोत. 2020 मध्ये आंदोलन झालेले आहेत आणि कायम आमची शासनाला हीच विनंती राहिलेली आहे की आमचा उमेद हा एक स्वतंत्र विभाग झाला पाहिजे, याला आस्थापनेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि आमचं जे कॅडर आहे याला एक शासकीय दर्जा, जसं अंगणवाडी सेविका असेल या पद्धतीचा एक दर्जा मिळाला पाहिजे. नमस्कार. उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने मी एवढंच सांगू इच्छितो, गेल्या मागील जुलै महिन्यामध्ये 10, 11 आणि 12 तारखेला आम्ही मुंबईला जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आमच्या प्रत्येक महिलेने म्हणजे पावसाची तमा न बाळगता भर पावसामध्ये खाली चिखलामध्ये बसून सुद्धा आम्ही आंदोलनं केलेली आहेत. तरी सुद्धा या शासनाला आमची फक्त एक विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत
त्या आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत. नमस्कार, मी झेप महिला प्रभाग संघ पळशी झाशी यामध्ये सचिव आहे. आम्हा सर्व महिलांची एवढीच मागणी आहे की आमचं हे उमेद अभियान कायमस्वरूपी झालं पाहिजे. आमचे कर्मचारी कॅडर अहोरात्र मेहनत करतात आणि आम्ही पदाधिकारी यांना खूप सपोर्ट करतो. तसेच त्यांचं हे जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहे, यांच्यासारखं आमचंही हे उमेद अभियान एक कायमस्वरूपी व्हावं हे आमची सर्व उमेद अभियानाची कळकळीची विनंती आहे. आणि हे उमेद अभियानाचे आमचे हे जेवढे कॅडर आणि आमचे कर्मचारी हे सर्व आमचे कॅडर आणि जे कर्मचारी आहेत यांना स्थापनेचा दर्जा द्या आणि आमच्या ज्या कॅडर आहेत त्यांना अंगणवाडी सेविकेसारखा दर्जा द्यावा हीच आमची सर्व उमेद अभियानाची खूप कळकळीची विनंती. काय सांगाल ताई आजच्या या प्रसंगाबद्दल आपण? नमस्कार. आज आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये हे 4 प्रभाग मिळून आमचं हे जे आज मोर्चा झालेला आहे अभियानाविषयी आणि आमच्या संघटनेकडून आमचा आज मोर्चा होता. आमची शासनाकडे एकच मागणी आहे की जे आमचं अभियान आज आम्ही 2018 पासून याच्यामध्ये कार्यरत आहे, काम करत आहेत. आज तुटपुंजा मानधनावर म्हणजे जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली त्यावेळेस फक्त आम्हाला 3000 रुपये मानधन होतं. आता मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं तेव्हापासून आम्हाला केंद्र शासनाने 3000 रुपये असे मिळून जे आम्हाला 6000 रुपये मानधन मिळतं. या तुटपुंजा मानधनामध्ये पण आमचं भागत नाही. आजच्या महागाईच्या काळामध्ये सरकारनं जरी योजना आणली असेल लाडक्या बहिणीची तरी आम्ही खरोखर लाडकं झालो आहे का? नेमका हाच प्रश्न आमच्या सर्व महिलांना पडत आहे. आज 84 लाख कुटुंबापर्यंत जर आम्ही पोहोचलो तर या 84 लाख महिलांची, आमच्या 84 लाख कुटुंबाची, आपल्या बहिणीची खरोखर सरकारला काळजी आहे का? हे उमेद अभियानाची एक त्यांच्या आपल्या लाडक्या बहिणीची शासनाला एक प्रश्न आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे शासनाला की जे आमचं उमेद अभियान आहे हे कायमस्वरूपी झालं पाहिजे. त्याला वेगळा विभाग मिळाला पाहिजे. जसं अंगणवाडीचा जो वेगळा विभाग आहे, आशा वर्करचा वेगळा विभाग आहे, त्याचप्रमाणे आमच्या या 84 लाख महिलांचा, आमच्या बहिणीचा सर्वांचा विचार शासनाने करावा एवढी कळकळीची विनंती. आणि यानंतर मी एवढंच सांगणार आहे की जर आमचे हे आंदोलन करून सुद्धा जर शासनाला आमची कीव आली नाही तर आम्ही यानंतर उमेद मैदान जे आहे आपलं मुंबई येथे आंदोलनासाठी उतरणार आहे. एवढंच सांगते आणि ते सांगते. उमेद अभियानाचा विजय असो, उमेद अभियानाचा विजय असो. कायम करा, कायम करा. उमेद अभियान कायम करा, कायम करा, कायम करा. उमेद अभियान कायम करा. जय उमेद, जय जय उमेद, जय उमेद, जय जय उमेद. उमेद अभियानाचा विजय असो, उमेद अभियानाचा विजय असो. उमेद अभियान कायम करा, उमेद अभियान